नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळे धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 9 मे 2023। आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये 7 तारखेपासून पूर्व विदर्भाकडून पाऊस येणार आहे, 8ला मराठवाड्याकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज सांगितला होता आणि तसाच पाऊस पडला। 7ला पडला पूर्व विदर्भात, 8ला पश्चिम विदर्भात आणि आज 9ला पडणार आहे मराठवाड्याकडं। तर आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पावसाचा मुक्काम वाढला, म्हणजे राज्यात आता आज आहे 9 मे पासून ते 16 मे पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज मराठवाड्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे, पण उद्या 10 मे पासून राज्यात सगळीकडे पावसाला सुरुवात होणार आहे। 10 मे, 11 मे, 12, 13, 14, 15 मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे। सांगायचं झालं तर राज्यात आपण एक भागातून सुरुवात करू, 9 मे ते 15 मेच्या दरम्यान जवळपास सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे। तिकडे ऊसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी आंब्याची काळजी घ्यायची। त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे। नाशिककडे, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची। त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच पंढरपूर, लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, कारण की 10 ते 15 मेच्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे, म्हणजे एक पिकाचं पाणी वाचलं असा पाऊस पडणार आहे। पण ह्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागात देखील सगळीकडे 10 ते 15 मेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण परत एक सांगू इच्छितो की हा पाऊस ऊसावाल्यासाठी फायदा राहणार आहे, वीटभट्टीवाल्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे, हळदी कांद्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। हळद शेतकरी, कांदा शेतकरी आणि वीटभट्टीवाल्यांना आपण आपली 10 ते 15च्या दरम्यान आपण आपलं झाकून टाकण्याची तयारी ठेवायची। आणि परत एक सांगू इच्छितो तर राज्यात आता जून लागायला आहे आणि मान्सून आता यावर्षी तुम्हाला एक सांगायचं झालं तर 22 मेला अंदमान बेटावर दस्तक देणार आहे, म्हणजे 22 मेला अंदमानवर आगमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे ही एक शेतकऱ्यासाठी चांगली बातमी। 22 मेला अंदमानात मान्सून येणार आहे, तिथून जवळपास महाराष्ट्राकडे यायला 20 दिवस लागते, म्हणजे 8-9 जूनच्या दरम्यान तो पाऊस आपल्याकडे तो येऊ शकतो म्हणून। पण पोषक वातावरण 22 मेला अंदमानात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणीचा पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील म्हणून ही देखील शेतकऱ्यासाठी चांगली बातमी आहे। जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे, ऑगस्ट महिन्यात कमी पडणार आहे, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि यावर्षीचा परतीचा पाऊस येणार आहे, 5 नोव्हेंबरला पाऊस जाणार आहे, म्हणजे 5 नोव्हेंबरला परतीचा मान्सून निघून जाणार आहे, 5 नोव्हेंबरला जाणार आहे म्हणजे हे द्राक्ष बागेसाठी एक बातमी सांगत आहे। आता राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्रात 10 मे ते 15 मे दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली आपले बैले जनावरे स्वतः थांबू नये, कारण की विजेचा पाऊस जास्त असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी। दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यावा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।